सगळ्या लोकांना यमपुरीची फार प्रतीक्षा असते प्रत्येक वेळेस। गरुड पुराण हा जो ग्रंथ आहे हा मनुष्य गेल्यानंतर 10वा 12वा व्हायच्यात पूर्ण करतात। त्यामध्ये यमपुरीला जायला रस्ता कसा आहे, मध्ये विघ्न काय काय येतात, बाकीची यमाती तिथं गेल्यानंतर काय काय गणित घडते ही माहिती दिली जाते। यमाच्या दारात जायचा जो कालावधी आहे हा मृत्यूनंतर 1 वर्ष असतो। तर आता आपण काउंटिंग केलं 8,07,30,000 किलोमीटरचं अंतर आहे। शक्तिपीठ उमरतचं जे अंतर आपल्याला कव्हर करायचं जाण्या येण्यामध्ये ते काय 7,30,000 नाहीये। आणि त्या यमपुरीला जाताना पर डे 2,000 रनिंग आहे। किती पर डे 2,000 रनिंग आहे। तिथं यमदूत हा जीवाला खेचून नेतो, लक्षात आलं का? कारण इथून तो उचलून खेचून घेत जाता अंतर जे पर डे 2,000 रनिंग करत करत तो जातो। वर्षभरामध्ये तिथं पोहोचतो यमपुरीमध्ये। वर्षानंतर तुम्ही जेव्हा श्राद्ध घालता तेव्हा त्याला पुन्हा 1 दिवस सुट्टी असते तिकडे खाली यायची। येण्याचा कालावधी 1 डे। मग खाली आल्यानंतर तुझ्या काय करतो, जाताना जर आपल्याला 1 वर्ष लागतंय तर न गेलं बरं नाही का? मग तो तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या बॉडी हे त्याचं माध्यम बनवतो मनुष्याची, आणि त्यात मग ते आजार वगैरे सगळे सुरू होतात। हे सगळं बेसिक आहे। सांगायचं आहे मला काय की शक्तिपीठ उमरच आणि तुमचं घर हे जर अंतर आपण आयुष्यामध्ये जितकं जास्त कव्हर तुम्ही कराल तितके ते फेरे कमी होतील। हा एक विषय। दुसरा विषय असा आहे की जर आपण ठरवलं मनानं आपल्या काय नाही मला 4थी 5वी दीक्षेपर्यंत पोचायचंय, आणि दुसरी जी अवस्था सांगितली मला सूक्ष्म देहाची अवस्था जी आहे, थर्ड आहे दुसरा डोळा, हा जर तुम्ही जागृत करून घेतला तर तुम्हाला यमपुरी जायला म्हणजे तिथं काय ते नेणार नाही। कारण पापी आत्म्याला यमपुरी आहे। पापी आत्मा म्हणजे कोण सांगितलं तुम्हाला मी आत्ता, म्हणजे आता मी माझं सगळं सांगतोय ना हे बाय प्रूफ सगळं सांगतोय मी। उद्या असं म्हणायचं नाही की दादा हे मला माहीत नव्हतं, लक्षात आलं नाही। ज्या व्यक्तीचा थर्ड आय जागृत झालेला नाही तो व्यक्ती पापी आत्मा। काय सांगतोय, मी एवढं दान केलं तेवढं दान केलं, मी 4 घरं बांधली, 100 कोंबड्या सांभाळल्या, 200 अंडी वाटली, तेवढं नाही। ज्या व्यक्तीचा थर्ड आय जागृत झालेला नसेल हा सिद्धांत आहे, त्याला पापी आत्मा म्हणलं जातं। ज्याचा थर्ड आय जागृत झाला तो पुण्यवान आत्मा। पुण्यवान आत्म्याला नेण्यासाठी विमान याची पद्धत आहे स्वर्गामधून। तो आत्मा असा मोकळा जात नाही वर, की मला देवदूत त्याला खाली नेला येतात। जे काही पॅकेज करायचं ते इथंच करायचं खाली। आता विषय काय होतो बघा, या जन्मातलं अंतिम स्वार्थ कपडे, भांडीकुंडी, दागदागिने वगैरे असेल तर तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही पुन्हा त्यात जाऊन बसता। कुठे जाऊन बसता? जोपर्यंत ती वस्तू जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत आहात। पंजीचं घड्याळ, लक्षात आलं का? आजोबांची काठी वगैरे वगैरे, जोपर्यंत वस्तू आहे तोपर्यंत ती व्यक्ती हजर आहे सूक्ष्म रूपात, तिला मुक्ती नाही मिळत। त्यातून मुक्तीचा अर्थ काय? प्राप्त देहातली गती। मुक्ती म्हणजे पूर्ण मुक्ती नव्हे, प्राप्त देहातला गती नाही मिळत। आणि गती मिळून तुझा आला पण कुठं? यमलोकीच। लक्षात आलं का? यमलोकी सुफळ जावा म्हणून तुम्ही मृत्यूनंतर गुरुपुराण वाचता, पण गुरुमार्गात असं सांगितलं जातं की त्याहीपेक्षा पुढचं ओंकार आपण जे करतोय यातून पीठ जागृत करायचे आपल्याला। आता हे सांगितलं शक्तिपीठाची सेवा काया वाचा मनाने करू। तर वाचा पहिली कुठली सांगितलं बा मी? मध्यमा। मध्यमानंतर कुठली येते? पश्चिमची। पश्चिमनंतर कुठली येते? परावाणी कोणाची आहे? परावाणी देववाणी। परावाणी देववाणी, पश्चिमवाणी पिशाचवाणी, आणि 5वं तुम्हाला मी जे सांगितलं गुरुवाणी ही सद्गुरूंची वाणी। सद्गुरूंच्या वाणी समोर कुठलीही वाणी टिकत नाही। म्हणजे देवदास सुद्धा त्या गुरुंना हे असतात, फॉर असतात।
आपण आरत्या गातो, म्हणजे भजन तुम्ही गाता, आरत्या करता, साधना करता, ही सगळी परावाणी सगळी विषय आहेत. पण आपण काय करतो, तेवढ्या पुरतं अटीचे राहतो, नंतर आपलं बुद्धी चालवतो. त्यामुळे शक्तीचं कार्य ते होत नाही पूर्ण. तुम्हाला लक्षात येतंय का? तर विषय महत्वाचा तर कुठला आहे? जीवनातली आसक्ती. बघा, तुम्ही अतिउच्च साधना केली, काय सांगतोय, आजपर्यंत बऱ्याच अवतारी पुरुष, अवतारी काही शक्तीने म्हणू आपण, पुरुष म्हणत नाही, मी शक्ती म्हणतो, की ज्याने वर या रूपामध्ये काय मागितलं, की मला मारू नकोस, मृत्यू नको मला, बघा चिरंजीवत्व मला दे. पण चिरंजीवत्व हे कुणाला मिळतं? बघा, चिरंजीवत्व मागून मिळत नाही. काय सांगितलं? मिळत नाही. कृपा मागून मिळत नाही. गुण दाखवावे लागतात. काय दाखवावे लागतात? तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करताय, तुम्ही कुठं काम करताय, तुमचे गुण दिसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रमोशन मिळेल. तुम्ही पावडर छापून गेला मग प्रमोशन नाही भेटणार. गुणाची पारख केली जाते. तसं सद्गुरू मार्गामध्ये भक्तीची पारख केली जाते. लक्षात येतंय का? तर वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा या 4 वाण्यांची प्राप्ती व्हायला 12 वर्षाचा कालावधी आहे. 12 चौक 48 आणि 12 पंचे 60. तोपर्यंत जायची आपली निघाली वाट वरची. 60 वर्षानंतर गुरु काहीतरी जर कळलं तर उपयोग काय पुढचा? म्हणून गुरुने सांगितलं काय, अर्पण समर्पण विषय डोक्यात ठेवून जायचंय आपल्याला. काया वाच्या मनाने करू. जगतात आम्हा मानवांना प्राप्त झालेल्या जन्मातील कर्तव्याची जाणीव व्हावी. म्हणजे कोणाला? जगतात अनेक मानव आहेत ना, त्या मानवांना जन्मातली कर्तव्य जाणीव कुणी करून द्यायची? तुम्ही करून द्यायची. माध्यम तुम्ही तयार करायची, तुम्ही माध्यम पाठवायची गुरूंच्याकडे. बघा, अमृताचा तुम्हाला घडा दिला. काय दिला? अमृत तुम्हाला घडा दिला आणि तुम्ही एकटा बसला पीठ. तुम्ही अमर आहे सांगा कोणाला? काय विचारतोय? तुम्ही अमर आहे सांगायला कोणती मूर्ती तुमच्या समोर पाहिजे नाही. याला समाजाला तुम्ही जोपर्यंत सत्कर्म दाखवत नाही, सद्मार्ग दाखवत नाही, तोपर्यंत तुमची कुठलीही उपासना कामीच येत नाही. काय सांगतोय? उपासना तुमची कामी येणार नाही तोपर्यंत समाजाच्या हिताचं काही करत नाही. कुटुंबाच्या तुम्ही हिताचं कितीही करा, एक काळ असा येईल की तुम्ही केलं म्हणून तुम्हाला पश्चाताप होईल. तुम्ही किती जरी केलं तरी तुम्ही जेव्हा आजोबा म्हणून पंजोबा ह्या अवस्थेत जाल तेव्हा जी मागची जत्रा आहे ना, तुम्हाला काय साईडला जागा दाखवतील, ही जागा तुमची. तेव्हा असं वाटलं तुम्हाला मी काय केलं. पण तेच तुम्ही जेव्हा समाजामध्ये कराल, तुम्ही नावारूपाला या. लक्षात येतंय का? तर जगाची सेवा झाली पाहिजे. काय वाक्य मला होतं? कर्तव्य जाणीव व्हावी व जगतात सर्व मानवाला, मी एकटा सुखी होता का मान, सर्व मानवाला सुख शांती समाधानाचा लाभ हो. सुख कुठं आहे? आता म्हणजे बघा, सुख कुठं आहे? इहलोक. शांती परलोक. समाधान स्वर्गलोक. काय सांगितलं? सुख इहलोक, शांती परलोक. शांती ती अशांत आहे म्हणून तुम्ही अशांत आहे. तुमची पित्र अशांत आहे म्हणून ती तुमच्या टाळकीवळी असायला लागली की तुम्ही अशांत बनता. ती शांत झाली तुम्ही शांत होणार. आणि ती शांत झाल्यानंतर ती जेव्हा वरच्या अवस्थेत परत जातील तर तुम्ही समाधानी होणार. सुख शांती समाधान. बघा, लाभ होऊन तुम्हाला लाभ झाला पाहिजे. बघा, ही जुनी म्हण आहे. तुम्ही आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती बघू, तुला पोरगच नाही.
आशीर्वाद कामाला कधी येतो? स्वतः त्याचे तो आशीर्वाद आधी रुजला पाहिजे स्वतःच्या देहामध्ये. काय सांगितलं? हा, आपणा सारखे करशी तात्काळ, तुझ्यात ते असल्याशिवाय दुसरा तुझ्या येणार काय? अष्टपुत्र आशीर्वाद देतात, तुला एक तरी पोरगं पाहिजे ना, मग तू अष्टपुत्र बनू शकशील. किंवा दुसरा तू आशीर्वाद सुखी राहा, तू दुःखी आहेस, आशीर्वाद सुखी राहा, तू सुखी पुरुष राहील का? आशीर्वाद म्हणजे शक्ती आहे. काय ती लक्षात येते. तर सुख कुठं आहे? इहलोक. शांती कुठं आहे? परलोक. समाधान कुठं आहे? स्वर्ग. तिघांचं एकत्व आपल्याला कुठं आणायचं? शक्तिपीठात. इथं सगळं आहे. जगतात मानवी धर्माचा उदय होऊन, मानवी धर्म म्हणजे कोण? मानवी धर्म काय सांगा बरं? नाही. 3 धर्म आहेत. जीवन धर्म, जन्मधर्म आणि जीवन धर्म, जन्मधर्म आणि कर्मधर्म. तुम्ही हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हे धर्म नाही आहेत, ह्या आचारसंहिता आहेत. काय सांगतोय आता? हे 3 धर्माचा अर्थ तुम्हाला आज सांगायला वेळ नाही माझ्यापाशी, नेक्स्ट टाइम. तर मानवी धर्माचा उदय होऊन मानवी जीवन ईश्वरमय व्हावे अशी आपल्या चरणी प्रार्थना. जसं अलख निरंजन नाथ म्हणतात, शुभम भाऊ नाथांचंच आहे, शुभम भाऊ तू दत्तांनी दिलेत आहे, शुभ मंगल व्हावं. एक वाक्य समजून घ्या. गुरु कधीही शाप देत नाहीत. काय वाक्य सांगितलं मी? भक्तानं जरी काय खोड्या केल्या त्याला लांब करतील, पण शाप देणार नाहीत. त्याला गुरु म्हणायचं. आणि जे शाप देतो तो गुरु नाही बनत. एक पहिले ऋषी मुनी शाप देतील, वाक्य समजून मध्ये घ्या. काय सांगतोय? देतील, आणि त्याला तप सहन नाही होत. आपल्या लेकरांना बाप शाप कसा देईल? आपल्या लेकरांना बापा शाप देईल का? काय बरोबर म्हणून हे ऐकत नाही ना, लांब बाबा तू लांब आहेस, तिथं आपण दूर दूर राहा, आपला तू सुखी राह. गुरु कधी लेकराला शाप देत नाहीत. खरे आई वडील कधी मुलाजवळ चिंतत नाहीत. काय वाक्य सांगतोय? मुला तुझा भाव कधी आई वडील करत नाहीत, खरे असतील तर. आता कलियुग आहे म्हणून म्हणते खरं. आणि एक वाक्य समजून घ्या. मुलं बिघडायचं कारण आई वडीलच आहेत. काय वाक्य सांगितलं? आई वडील. कारण आई वडील फाजीलदार करतात मुलांची, मुलं बिघडतात. चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर मी उड्या मारणार. उड्याच मारल्या तर आणखी उड्या मार, बेडूक उड्या मार, काही प्रॉब्लेम नाही. आपण शूटिंग करून युट्यूब टाकून देऊ आणि खरी वाक्य टाकू, बघा बेडूक उड्या कसा मारतोय. काय सांगितलं? परमेश्वराला प्रत्येकापर्यंत पोचता येत नाही म्हणून त्यानं मनुष्य हे आईवडील माध्यम दिलं. काय सांगितलं वाक्य? परमेश्वराला प्रत्येकापर्यंत पोचता येत नाही म्हणून त्यानं मनुष्यामध्ये आईवडील हे माध्यम दिलं. पण आईवडील ह्या माध्यमानं असं गणित सुरू केलं की गुण हे दोष झाकायचे आणि गुण फक्त सांगायचे. आणि आई वडील
पैकी कुणी व्यक्ती असू देत, मुलाला सांगती बघ अमुक अमुक व्यक्तीपेक्षा तुझा पगार जास्त आहे का नाही, तू इथं त्यांचं काय ऐकायचं नाहीस. पगारावर तुमच्या किंमत चालली असू देत, नात्यावर किंमत राहिली नाही. हेच कलियुग आहे. आता साहजिकच मुलगा जास्त कमवणार वडिलांच्या पेक्षा. माझा पोरग कमवतो, अगं तुझं पोरग कमवत मी बाप नवरा कमवशा पोरं मोठं झालं का? माझं पोरग कमवतं, माझं पोरग कमवतं, मग ते बघ पण कुठे कमवतो. नंतर एक वाक्य समजून घ्या, सेल सेल देवीचं सेल तयार काय करणार? भक्ती. आणि तुमचा शेल तयार काय करणार? भक्ती. तुम्ही आज तरी त्याचं पाठ गोऱ्या बारे बारे सोन्या रे मोत्या रे हिरव्या रे असं सगळं काय करायचं. नंतर पण ते म्हणतात गारे गार रे गारे गार रे गारे गार. एक ना एक दिवस त्याचा अवगुण भारी येणार येतोच. काय सांगतोय? मला आजपर्यंत 24 वर्षाचा असा कोणी भेटलेला नाही व्यक्ती फार मात शिकवा म्हणणारा. हे काम करा, ते काम करा, ते काम करा, ते काम करा. कामाट्या